नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता सध्या जगभरामध्ये जे वातावरण आहे त्याविषयी आपण रोजच्याच बातम्यांमधून जाणतो आहोत. इराणचा जो संघर्ष सुरू आहे, इराण, इस्रायल, अमेरिका यांचं जे युद्ध आहे ते आता वेगवेगळ्या टप्प्यांवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. हे सुरुवातीला नौदलाच्या तळांवर हल्ले किंवा हवाई हल्ले होत आहेत, क्षेपणास्त्रांचे हल्ले होत आहेत, वेगवेगळी जी महत्त्वाची सरकारी केंद्र आहेत, इमारती आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं. पण आता हे युद्ध आणखी एका पुढच्या टप्प्यावर गेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले, म्हणजे इराणमध्ये असलेले किंवा इराणच्या आजूबाजूला असलेले जे अरब देश आहेत त्या ठिकाणी असलेली गॅसचे जे प्रकल्प आहेत, तेलांचे प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी आता हल्ले होऊ लागलेले आहेत. अर्थात अजूनही ते मोठ्या प्रमाणावर झाले नसले तरी ते होत आहेत, त्याची सुरुवात झाली आहे असं तिथे पाहायला मिळते. त्यामुळे एका देशाने हल्ला केला तर त्याला प्रतिकार देण्यासाठी दुसरा देश त्या देशावर पुन्हा हल्ला करतोय आणि एक प्रकारे बदला घेण्याचं हे जे सत्र आहे ते सुरू राहणार का आणि ते राहिलं तर त्याचे काय परिणाम होतील, हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे. आता इस्रायलने इराणमध्ये हल्ला केला असाच आणि तिकडचा जो गॅस प्रकल्प आहे त्याच्यावर क्षेपणास्त्र टाकली किंवा त्याच्यावर बॉम्ब टाकले आणि त्याच्यामुळे त्याचं प्रचंड नुकसान झालं. त्यावर इराणने प्रतिक्रिया देताना इस्रायलवर हल्ला केलेला नाही तर शेजारच्याच कतारवर हल्ला केलेला आहे. कतारचा जो गॅस प्रकल्प आहे त्याला त्यांनी टार्गेट केलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या जगासमोर हा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे या इंधनाचा किंवा ऊर्जेचा प्रश्न आहे की असेच जर या प्रकल्पांवर हल्ले होत राहिले, गॅस किंवा तेल प्रकल्पांवर, तर त्याचे परिणाम काय होतील. कारण हे तेल प्रकल्प, गॅस प्रकल्प जर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्वाभाविकच जो पुरवठा होतोय वेगवेगळ्या देशांना, तर तो पुरवठा जो आहे त्याची साखळी जी आहे ती मोडून पडेल. कारण प्रामुख्याने कतारसारखा देश हा मोठ्या प्रमाणावर जगभरामध्ये LNG, LPG याचा पुरवठा करतो. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ही जी गरज आहे LNGची ती जवळपास 189 दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर इतकी त्यांना गरज आहे, म्हणजे भारताला गरज आहे. आणि त्यापैकी जवळपास 98 दशलक्ष हे आपण इथे उत्पादन करतो. पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला कतारवर अवलंबून राहावं लागतं. कतार करून जवळपास आपण 47% इतका LNG विकत घेतो आणि LPG हा जवळपास 90% विकत घेतो. त्यामुळे कतारच्या या प्रकल्पांवर जर हल्ले झाले तर त्याचा स्वाभाविकच परिणाम हा भारताला भोगावा लागेल, भारताला सोसावा लागेल. भारतासमोर एक संकट त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. अर्थात भारतातल्या ज्या पेट्रोलियम कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणचे आणखी पर्याय जे आहेत ते शोधतायत की जर कतारवर हल्ला होतोय आणि तिकडचे पुरवठा साखळी जी आहे ती जर मोडून पडली तर आपल्याला दुसरीकडून कुठून हा गॅस घेता येऊ शकेल, तेल घेता येऊ शकेल, याचा विचार केला जातोय. आता मध्यंतरी रशियाकडून आपण तेल जे आहे ते घेतलं, ज्या रशियाच्या बोटी तिथे अडकून पडल्या होत्या होर्मुजच्या सामुद्रधुनीत, तर त्या ठिकाणाहून आपण तेल ते घेतलं अमेरिकेने विनंती केल्यानंतर. तशाच पद्धतीने यापुढे गॅस सुद्धा आपल्याला रशियाकडून घ्यावा लागेल का किंवा ते घेत असू तर त्याच्यात वाढ करावी लागेल का, या सगळ्याचा विचार आता येत्या काळामध्ये करावा लागणार आहे. आता सध्या जे केंद्र सरकार आहे त्यांच्यामार्फत रोज अपडेट दिले जात आहेत की कशा प्रकारे सद्यस्थिती आहे, काय नेमकं केंद्र सरकार करतंय, कशा पद्धतीने पुरवठा केला जातोय, जिथे खरोखरच गरज नाही तिथे कसा तो कमी केलेला आहे, घरगुती वापरासाठी जे इंधन लागते त्याचा पुरवठा कसा सुरळीत राहील याचा विचार केंद्र सरकार करते. जिथे औद्योगिक उत्पादनं असतील किंवा इंडस्ट्रीयल ज्या ठिकाणी इंधन लागत असेल किंवा आता आपण पाहतोय की वेगवेगळे रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना जो काय गॅस लागतोय तो कमी करून घरगुती वापर जो आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस उपलब्ध करून देणं याचा विचार सरकार करते. त्यामुळे ही मोठी समस्या येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकते जर असेच हल्ले सुरू राहिले तर. अर्थात त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू असतील की हे युद्ध थांबावं किंवा अशा पद्धतीचे हल्ले निदान होऊ नयेत तेल किंवा गॅस प्रकल्प आहेत त्यांच्यावर,
आणि जेणेकरून संपूर्ण जगाला महागाईच्या खाईत लोटावं लागू नये याचा विचार होत असेल. पण सध्या तरी हे हल्ले झाल्यानंतर आपोआपच अनेक गोष्टींची महागाई होऊ शकते. अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या क्षेत्रावर होऊ शकतो, औद्योगिक उत्पादनांच्या क्षेत्रावर होऊ शकतो, ऊर्जा निर्मितीवर होऊ शकतो. आणि हा परिणाम झाला तर स्वाभाविकच भाव वाढणार आहेत. ते वेगवेगळ्या वस्तूंचे भाव वाढू शकतील, महागाई वाढू शकते. हे सगळं स्पष्ट आहे आणि ते होणार आहे. मी ते काय होणारच नाही असं आपण टाळू शकत नाही. आणि जागतिक संकट आहे, फक्त भारतापुढचंच संकट आहे अशातला भाग नाही. आता जसं आपण पाहिले युद्ध झाल्यानंतर काही दिवसातच गॅससाठी रांगा लागायला सुरुवात झाली. कारण का ते त्या काळामध्ये गॅस मिळेल की नाही अशी लोकांच्या मनात शंका असल्यामुळे लोकांनी गॅससाठी रांगा लावायला सुरुवात केली. सिलेंडर्स घेऊन लोक रांगेत उभे राहू लागले. पण त्याच्यामुळे जी काही स्थिती निर्माण झाली तर ती टाळण्यासाठी केंद्र सरकारने किंवा सरकारने त्या राज्य सरकारांनी हे स्पष्ट केलं की नुसत्या रांगा लावून किंवा उगाच बुकिंग करून पॅनिक बुकिंग जे असतं ते करून काही उपयोग नाही आहे. जे गॅस तुम्हाला मिळत आहेत त्या पद्धतीने मिळतील, तो पुरवठा केला जाईल. त्या विनाकारण रांगा लावून ही जी परिस्थिती आहे ती आणखी चिघळवू नका किंवा ती चिघळेल अशा पद्धतीने कोणतंही वर्तन करू नका. तशी परिस्थिती नाही हे सरकारने सांगितले. पण आता ही जी काही स्थिती आलेली आहे, हे जे काही संकट ओढवलेले आहे किंवा ओढवणार आहे, महागाई वाढू शकते किंवा तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, हे सगळं जे काय होऊ शकतं त्याची एक नामी संधी विरोधकांना प्राप्त झालेली. एक प्रकारे विरोधक जे आहेत ते आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांमध्ये इतके दुर्बल झालेले आहेत की त्यांना जे खरोखरच सर्वसामान्यांचे विषय आहेत त्यासाठी लढण्याऐवजी नको ते विषय घेऊन ते संसदेत मांडायचे किंवा नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करायची किंवा अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करायची आणि त्यातून आपला त्या ठिकाणी कुठेतरी आपला जीव वाचेल, आपल्यामध्ये धुगधुगी कायम राहील, हा प्रयत्न विरोधक करत राहिलेले आहे. खरे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आपण पाहिलं आत्ता या सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान संसदेचं अधिवेशन जे होतं त्याच्यामध्ये राहुल गांधी जे ते एप्स्टीन फाईलवर बोलतात किंवा नरवणेंच्या पुस्तकाबद्दल बोलतात, हे जे विषय सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नाहीत, त्यांचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे सरकारबद्दल जनतेच्या मनात काही वाईट भावना निर्माण होईल किंवा सरकार कसं अपयशी अशी भावना निर्माण होईल असं काही त्या विषयांमध्ये नव्हतं. केवळ टिंगल उडवणं, थट्टा उडवणं एवढाच त्या विषयामागचा अर्थ होता. आणि असे विषय सातत्याने विरोधक संसदेमध्ये विधिमंडळांमध्ये घेऊन येत राहिलेले आहेत. तर काही वेळेला एखादा पक्ष हा विषय घेतो पण बाकीचे पक्ष त्याला, विरोधी पक्ष त्याला साथच देत नाहीत. आता जसं गॅस सिलेंडरचा मुद्दा झाला त्याच्यामध्ये काँग्रेसने आंदोलनं केली पण बाकीच्या कोणत्याही पक्षांनी अशी आंदोलनं केली नाही किंवा सगळ्या देशभरात ती आंदोलनं होत आहेत असंही दिसलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये आंदोलनं होत आहेत किंवा हैदराबादमध्ये आंदोलनं होत आहेत असं पाहायला मिळालं नाही. महाराष्ट्रात आंदोलनं होत आहेत की उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये असेल, उत्तर प्रदेशामध्ये काही ठिकाणी असेल, अशा मोजक्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत हेच पाहायला मिळालं. त्यामुळे विरोधकांसाठी नामी संधी चालून आलेली आहे. एक प्रकारे विरोधकांना नवसंजीवनी देणारा क्षण आहे की असं काय झालं, गॅसचा तुटवडा निर्माण झाला, हे सगळं गॅस प्रकल्पांवर होणारे जे हल्ले आहेत त्याच्यामुळे, तर त्यामुळे महागाई वाढू शकते, याचा फायदा या सगळ्या विरोधकांना होईल आणि त्यातून वेगवेगळ्या विषयांवर त्यांना एक प्रकारे या सरकारची कोंडी करता येईल, टीका करता येऊ शकते. त्यानिमित्ताने निदान सर्वसामान्यांचे विषय हाताळता तरी येऊ शकतील असंच या ठिकाणी वाटतं. मग ते अर्थात या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना मग इराणशी आपण कसं बोललं पाहिजे होतं, आपण अमेरिकेचे कसे संबंध ठेवले पाहिजे होते, आपण इस्रायलशी कसे संबंध ठेवले पाहिजे होते, हे सगळे बोलत राहतीलच. हे सगळे जे काही आपले आंतरराष्ट्रीय संबंधांसंदर्भातले जे काही निर्णय असतात, धोरणं असतात, ती कशी धोरणं पाहिजे होती हे सगळं शिकवणारे अनेक तज्ज्ञही आजकाल निर्माण झालेले आहेत. पण त्यापेक्षाही हा विषय जो आहे हा विरोधकांसाठी महत्त्वाचा असेल आणि त्या दृष्टीने विरोधक काय करणार आहेत ती तयारी त्यांनी करायला पाहिजे की लोकांसमोर कोणते प्रश्न येत आहेत किंवा कोणते प्रश्न येणार आहेत, गॅस त्यांना उपलब्ध होतोय की नाही, किती प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे, तेल त्यांना मिळतंय की नाही, जे मोठमोठी वाहनं आहेत, वेगवेगळे प्रकल्प आहेत, तिथे सगळी इंधनं उपलब्ध होत आहेत की नाही, हे सगळं जर
त्यांनी अभ्यास वृत्तीने केलं तर काहीतरी उपयोग होणार आहे. पण ही एक नामी संधी त्यांना चालून आली आहे. म्हणजे राहुल गांधी संसदेमध्ये जे टपोरीगिरी करतात कंगना राणावत यांच्या भाषेमध्ये, म्हणजे अर्थात त्यांनी त्याचं वर्तन केलेलं सुद्धा आहे. त्यामुळे ती टपोरीगिरी करणं, तिकडच्या पायऱ्यांवर बसून चहा बिस्किट खाणं, एखाद्या मंत्र्याचा हात धरून त्याला प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा एखाद्याला गद्दार म्हणणं, हे सगळे लोकांच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले विषय किंवा अगदीच महत्त्वाचे नसलेले विषय घेऊन राहुल गांधी सतत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा ही एक नामी संधी आलेली. त्यामुळे राहुल गांधी खऱ्या अर्थाने टपोरीगिरी सोडून किंवा त्यांचं समर्थन, या टपोरीगिरीचं समर्थन करणारे लोक ते समर्थन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा या खऱ्या विषयांकडे वळतील असं वाटतंय या सगळ्या माध्यमातून. आणि त्यामुळे येणारं जे संकट आहे त्या संकटाचा कसा ते उपयोग करतात हे बघायचं. नरेंद्र मोदी अनेक वेळेला भाषणामध्ये म्हणतात की आपदा में अवसर, म्हणजे संकटात संधी शोधली पाहिजे. मग ते वेगळ्या अर्थाने म्हणतात की सर्वसामान्य लोकांना ते सांगतात की तुमच्यासमोर संकट असेल तर त्यातून आपलं या संकटावर कशी मात करायची, त्याचा संधी म्हणून कसा उपयोग करायचा हे आपण शिकलं पाहिजे. तसं सरकारसुद्धा प्रयत्न करेलच या संकटाचा संधी म्हणून उपयोग करणं आणि अन्य पर्याय शोधून तिथून तेल आणि गॅसचा पुरवठा करून घेणं याचा विचार सरकार करेल. पण विरोधकांना सुद्धा आपदा में अवसर ही एक मोठी संधी आलेली आहे की आत्ता एवढं संकट आहे, त्यात ही संधी आहे स्वतःला संजीवनी, नवसंजीवनी देण्याची, स्वतःमध्ये दुगदुगी निर्माण करण्याची. थोडंसं एक बळ येईल. जसं उपचार केल्यावर एखाद्या रुग्णाला बळ येतं, त्याला जरा बरं वाटायला लागतं, तो 4 घास खाऊ लागतो, जीवात जीव येतो त्याच्या. तशा पद्धतीने कुठेतरी विरोधकांनाही संधी आहे. त्या संधीची चाऊल लागलेली आहे. संकट तर समोर आहेच, संकटाची चाऊल नाही आहे, ते विरोधकांसाठी संधीची चाऊल आहे. आता त्या संधीचा ते कसा उपयोग करतात बघूया. तुम्हाला सगळा विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.